आसू आणि हसू आमच्या सर्कशीनं सिकंदराबादला मुक्काम केला. तिथून छोटी मोठी गावं घेत आम्ही खेळू लागलो. मी विदूषकाचं काम करत होतो. विदूषक हा तर सर्कशीचा प्राण. आपल्या कामानं त्याला सर्वांची मनं जिंकावी लागतात. त्या कामात मी खूपच वाकबगार होतो. नव्या नव्या गमती करत होतो. काहीतरी युक्त्या करून प्रेक्षकांना हसत ठेवायचं. कारण वाघ सिंहाच्या डरकाळ्या ऐकून त्यांना भीती वाटते. कसरतीची अचाट कामं पाहून त्यांच्या मनावर ताण येतो. ती भीती दूर व्हावी, त्यांच्या मनावरचा ताण सैल पडावा, यासाठी त्यांना हसायला लावायचं. म्हणून नेहमी वेगवेगळ्या नकला मी बसवत होतो. पळत्या घोड्यावर उडी मारून बसणं हे तर नेहमीचंच होतं. कसरती करता करता घोड्यावर उभं राहायचं, कपडे काढायचे आणि अनेक गमती करत राहायचं. यात विदूषकी चाळ्यांबरोबरच कसरतीतल्या कौशल्यालाही महत्त्व असायचं. आंध्रमधल्या अनंतपूर गावची गोष्ट. एका खेळात माझा कार्यक्रम चालू होता. घोड्यावर मी कसरती करत होतो. कपड्यांमागून कपडे काढून टाकत होतो. प्रेक्षक हसून हसून बेजार होत होते. माझा कार्यक्रम संपला आणि टाळ्यांचा गजर झाला. अभिवादन करून मी विंगेत आलो आणि त्या क्षणी मला जाणवलं, आपल्या गुडघ्यात लचक भरली आहे. डावा पाय टेकवताच येईना. मघाशी घोड्यावर उडी मारता मारता काहीतरी चुकलं होतं. किंचित दुखावल्यासारखं वाटलं होतं. पण रिंगणातल्या बेहोशीत ते पुरतं कळलं नव्हतं. नेहमीसारखं काम करून गेलो होतो. मी लंगडतो आहे असं पाहून माझे वडील बंधू दादासाहेब पुढं आले. त्यांनी हात धरून मला आपल्या राहत्या तंबूत नेलं. लगेच डॉक्टरांना बोलावलं. तोपर्यंत गुडघ्याला सूज आली होती. सूज पाहिली आणि बालपणचा माझा तो गुडघ्याचा आजार डोळ्यांसमोर आला. त्यावेळी कुठं बाहेर जायचं असलं तर आईच्या कडेवर बसणं, घरातल्या घरात खुरडत खुरडत फिरणं, सगळं आठवलं. मन विषण्ण झालं. वाटलं तशीच पाळी तर पुन्हा येणार नाही ना, आणि तीही या वयात. डॉक्टर तपासता तपासता म्हणाले, सणक भरली आहे, पण जपायला हवं. 4-8 दिवस पूर्ण विश्रांती दिली पाहिजे पायाला. ऐकलं आणि सुन्न झालो. हे कसं शक्य होतं? मी असा पाय धरून बसलो म्हणजे माझा तो कार्यक्रमच संपला. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. त्यात माझा कार्यक्रम कुठंच नव्हता. नेहमी येणाऱ्या प्रेक्षकांच्या हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. बाकीच्या विदूषकांबरोबर मी दिसेना म्हणून त्यांनी गडबड सुरू केली. म्हणता म्हणता सगळ्या तंबूत गोंधळ माजला. लोकांचा राग आणि प्रेम मोठं विलक्षण असतं. सर्कशीचे व्यवस्थापक माझ्या तंबूत आले. ते काय सांगणार हे मी ओळखलंच. कसा बसा उभा राहिलो. विदूषकाचे कपडे चढवले, तोंड रंगवलं आणि लंगडतच रिंगणात आलो. मला पाहिल्याबरोबर टाळ्या पडल्या, पण माझ्या गुडघ्यात मात्र कळा मारू लागल्या. रिंगणात उभा राहिलो. गुडघ्याला लागलं आहे अशा अर्थाच्या खुणा करू लागलो. आंध्रातल्या त्या प्रेक्षकांची भाषा मला कुठं येत होती. खुणांबरोबरच हिंदी भाषेचाही मी उपयोग करत होतो. पण त्या हशा टाळ्यांच्या जल्लोषात माझं बोलणं त्यांना थोडंच ऐकू जाणार, म्हणून मी आणखीनच खुणा करू लागलो. पुन्हा पुन्हा लंगडत चालून दाखवलं. तो काय आश्चर्य! माझ्या त्या खुणा आणि माझं ते चालणंच प्रेक्षकांना हसवू लागलं. एकीकडे गुडघ्यावर भार पडत होता. साऱ्या शरीरात वेदना पसरत होत्या, पण प्रेक्षकांना त्या कशा कळणार? माझं लंगडणं त्यांना विनोदी वाटत होतं. टाळ्या झडत होत्या. मलाही त्या टाळ्यांची झिंग चढली आणि मी बेभान झालो. प्रेक्षक हसतच होते, टाळ्या झडतच होत्या. मी चक्रावल्यासारखा रिंगणात फिरतच होतो. आणि एक क्षण असा आला की फिरता फिरता मी गपकन थांबलो. तिथंच भेलकांडलो आणि पडलो. दुसऱ्याच क्षणी कडकडणाऱ्या टाळ्या थांबल्या. हे खरं नाही. प्रेक्षक हसले पाहिजेत, त्यासाठीच तर माझा जन्म. मी एकसारखा मनाला बजावत होतो, नाही नाही, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पैशाचा मोबदला त्यांना मिळायलाच हवा. मी ताडकन उभा राहिलो. विंगेकडे तोंड करून घोडा आणायला फरमावलं. प्रेक्षक स्तब्ध होते. घोडा आला आणि रिंगणात फेऱ्या मारू लागला. प्रेक्षक पुन्हा टाळ्या वाजवू लागले. मग मलाही स्फुरण चढलं. त्या पळत्या घोड्यावर मी उडी मारली आणि त्या क्षणी गुडघ्यातून पुन्हा कळ उठली. हा अबलक घोडा मोठा चतुर होता. आपल्या मालकाला काहीतरी होत आहे हे त्याला नुसत्या स्पर्शानंच कळलं. त्यानं रिंगणात एक फेरी मारली आणि मी काही कसरत सुरू करण्याच्या आतच तो मला घेऊन रिंगणाबाहेर गेला सुद्धा. विंगेत येई तो मी घामाघूम झालो होतो. अजूनही बाहेर टाळ्या पडतच होत्या. आश्चर्याची गोष्ट अशी
की रात्रीपर्यंत गुडघा दुखायचा साफ थांबला. काल उडी मारताना हललेली शीर आज पुन्हा उडी मारताना जागेवर आली होती. डॉक्टरांचं म्हणणं काहीही असो, पण मला मात्र वाटत होतं प्रेक्षकांच्या हशांनी आणि टाळ्यांनीच मला एक दिवसात बरं केलं. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.